रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. 24 व रोकटोक मीडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण सदाशिवनगर येथे आलेलो आहोत. सदाशिवनगरचे दत्तात्रय भोसले स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांच्याशी आपण येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर त्याबद्दल अध्यक्ष काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आमच्या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली संघटनेच्या वतीनं व भोसले परिवाराच्या वतीनं अर्पण करत आहे. तर आता सध्या माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समिती गणाची निवडणुका सुरू आहे. तर आपण कोणशिरस जिल्हा परिषद गटात व बांबुर्डी पंचायत समिती गणात येतात. तर सध्या कसं वातावरण आहे भाजप राष्ट्रवादी ह्या माळशिरस तालुक्यात ही असं वातावरण आहे की मोहिते पाटील आणि जानकर गटाचं वातावरण आहे. आता म्हणजे चालूला भाजपचं वातावरण कसं आहे? नाही, काय नाही. तर काल आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलं की बाबा 500चा आम्ही लीड देऊ भाजपला. बर, आपण काय सांगाल? 500चं लीड पण कुठून? तालुक्यातून नाही, कोणशिरस जिल्हा परिषद व बांबुर्डी गणातून. ह्या प्रत्येक गावातनं एक दोन गावं जर सोडली तर त्या ठिकाणी प्रत्येक गावातनं मोहिते पाटील आणि जानकर गटाला लीड राहील. हो. तर तसंच मोहिते पाटलांनी विकास कामं केली नाहीत असं प्रचाराच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येते सारखं. मोहिते पाटील विकास करत नाहीत, काय नाहीत. तर आपण काय सांगाल याबाबत? काय मोहिते पाटलाची विकास कामं आहेत का? आता विकास कामं ही सहकार महर्षीपासून ह्या माळशिरस तालुक्यात बी रुजवलेलं आहे विकासाचं, आणि ती बी आज सगळीकडे पेरल्या गेलेलं आहे. मग त्या ठिकाणी विकास काय असतो, सर्वसामान्याला काय लागतं, ती मागलच 20-25 वर्षापासून ती देत आलेली आहे. ती विकास काय असतो मला सांगाय तुम्ही. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे जनतेला सांगतात विकास कामं केली नाहीत, आम्ही आणतोय कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटीचा निधी, त्या गावाला 10 कोटी दिलं, ह्या गावाला 15 कोटी दिलं, असं मोहिते पाटलांनी मीडियाच्या माध्यमातून कधीच सांगितलं ह्या गावाला आम्ही 20 कोटी दिलं, 5 कोटी दिलं, 2 काय दिलं, असं कधीच नाही. पण माझ्या आमदार यांच्याकडून वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून परत आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून सारखं समजलं जातं की बाबा मी ह्या गावाला 5 कोटी निधी दिला, ह्या रस्ता केला, मी आरोग्याची कामं केली आहेत. याबद्दल तुमचं काय म्हणजे हे आहे? आता तुम्हाला सांगतो, रस्त्याची कामं केली तुम्ही म्हणताय. बरं, आजच्या महाराष्ट्रात रस्ते झालं का नाही? तर झाले. त्या रस्त्याला टोल नाका किती बसवलं? टोल नाका बसवलं? बरं, ते पैसे कोणाच्या खिशात न जाते? नागरिकाच्याच खिशात नाही. मग आम्ही केलं हे तुम्ही कसं म्हणताय की जनतेने केलं म्हणलं पाहिजे? तुम्हाला जनतेने निवडून दिलं, तुम्ही जनतेसाठी आहे. आज एवढं मोठं रस्ता तुम्ही केलं, त्या ठिकाणी 30-30 किलोमीटर तुम्ही टोल नाका बसवला. सर्वसामान्य माणसं देवदर्शनाला जाते, ती कुठे काय कामानिमित्त जाते, ती त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदा टोल भरावा लागतो आणि मग तुमची गाडी सोडल्या जाते. बरोबर आहे का? काय बरोबर. तुम्ही केलं कसं म्हणायचं की जनतेने रस्ता केला, जनतेच्या खिशातल्या पैशाने झालेली काम आहे ती. आज तुम्ही जीएसटी किती केली? तुम्ही हॉटेलला जेव्हा गेला तर तुम्हाला 24% जीएसटी आहे. तुम्हाला अंडरपॅन्ट घ्यायची म्हणलं, बनेल घ्यायची म्हणलं तर 24% जीएसटी आहे. सर्वसामान्य जगायचं मुश्किल करून टाकले. तसेच मोहिते पाटील आरोग्याविषयी काय तालुक्याला लक्ष देतात का नाही? काय दिलं? माझ्या आमदारांना आरोग्यदूत आमदार असं म्हटलं जातं. तसं मोहिते पाटलाच्या कुठल्याच कुटुंबातल्या सदस्याला आरोग्यदूत असं का म्हटलं जात नाही? आता तुम्हाला सांगतो मी, आरोग्यदूत का म्हटलं जात नाही. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल इनामदार डॉक्टर्स आहे. त्या ठिकाणी रोज 1000 माणसं ऍडमिट होती, 1000 माणसं जाते. ती ही काय एका तालुक्याची माणसं तिथे ऍडमिट होत नाही. ती अख्ख्या जिल्ह्याची लोक त्या ठिकाणी येते. ती
त्या ठिकाणी नीट होऊन जाते ती. त्या ठिकाणी रोज कमीत कमी त्या मोहिते पाटलाच्या संपर्कात त्या बंगल्यावर, जानकर साहेबांच्या बंगल्यावर कितीतरी कार्यकर्ते येते ती जाते ती, आमचं बिल कमी करा म्हणून. त्या ठिकाणी ती कुठल्या गाजावाजा करत नाही, मी अमुक आमच्याचं बिल कमी केलंय, अमुक आमच्याचं ऑपरेशन केलंय. मग इनामदार सारखा डॉक्टर आपल्या म्हैसूर तालुक्यात असताना तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही ना कुठं, आणि ती करत आली ती. ते गाजावाजा का करत नाही, जाहिरातबाजी करत नाही, मीडियाचा आधार घेत नाहीत मोहिते पाटील जानकर साहेब. त्यांचं एकच आहे की बाबांनो, आपल्याला गरीबाची जाहिरात करायची नाही, गरीबाचं कसं काम होईल, त्याच्या मुखात चार घास कसं जातील. हे आदरणीय नरेशिरबाई असतील, अर्जुन दादा असतील, रणजित दादा असतील, उत्तमराव जानकर असतील, यांचा पहिला पूर्वीचा कडवा विरोध होता. तरी ती म्हैसूर तालुक्याच्या जनतेसाठी एकत्र आली, विकासासाठी एकत्र आली. जानकर गट, मोहिते पाटील गट. हा काय कधी ती म्हणजे विकासाच्या विचारासाठी एकत्र आली ती काय. आणि त्या ठिकाणी आरोग्य दूत तुम्ही म्हणताय, तर मग आरोग्य दूत ही मोहिते पाटील आहे ती. आणि माझे आमदार रामभाऊ सातपुतेला तालुक्यात प्रत्येक बॅनर, पोस्टर, मीडियाच्या माध्यमातून आरोग्य दूत माझे आमदार रामभाऊ सातपुते असे का म्हटलं जातं? मग हे कसं होतं माहितीये का, तुम्ही म्हणताय आरोग्य दूत ही कोणी, आम्ही नाही म्हणत, हा तालुक्यातील जनता म्हणते असं, माझ्या आमदाराचे कार्यकर्ते म्हणतात, आम्ही कशाला म्हणू? कार्यकर्त्याचा विषय काय राहतो मला सांगाय तुम्ही. प्रत्येकाचा पुढारी प्यारी असतो. पण आजपर्यंत ह्या सोलापूर जिल्ह्याचं राजकारण जर बघितलं तर मोहिते पाटील घराण्याने 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या धर्तीवर ही तालुका सुजलम सुफलम आहे. राहिला विषय पाण्याचा, ह्यांनी किती धरणं बांधून दाखवली. त्यांच्या काळात काय चालू आहे तुम्ही बघा. आपल्या तालुक्यात कधी कुठल्या कॅनेलला सिमेंट होतं का? होतं का मला सांगा? नाही. भाजप सरकार आल्यापासून प्रत्येक कॅनेलला ह्यांनी कॉन्क्रीटकरण चालू केलं. आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी प्रोक्युलेशन होईना. म्हणजे तुम्ही खाली पाणी कुठे नेणार आहे? लोकांना आज पाण्याची गरज आहे. आज आपल्या तालुक्यात 60% कॅनेल हे कॉन्क्रीटीकरण झालेले आहेत. मग तुम्ही काय केलं? लोकांना धरण ओशाला आणि कोरड घासाला अशी परिस्थिती या भाजप सरकारने केली. तर आता सध्या जिल्हा परिषद पंचशीलच गट, पंचायत समिती बांबुर्डी गण, या गणात अर्जुन मोहिते पाटील व बांबुर्डी गणात ऍडव्होकेट प्रवीण वाघमोडे आहेत. तर याबद्दल आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय सांगाल? मी मतदारांना एकच सांगू शकतो की या म्हैसूर तालुक्यामध्ये पश्चिम भागात हा शेतकऱ्याचा राजवाडा, हा सहकार मशीन कारखाना उभा केला आणि ह्याची धोरण आज मोहिते पाटील कुटुंबावर आहे. ह्या कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी पश्चिम भागातल्या सर्व लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालाय. रोजगार उपलब्ध, शेतकऱ्याचा ऊस या ठिकाणी येतोय जातोय. सोलापूर जिल्ह्यात 1 नंबर दर दिलाय शंकर सहकारीनं. ही कारखाना स्वतः अर्जुन दादा हे बघतात आणि ह्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो गोरगरिबाची जी काय अडचणी असलेल्या ती या ठिकाणी सोडवल्या जाते त्या काय. आणि राहिला विषय येळीव असेल, पुरंदर असेल, सदाशिवनगर असेल, ह्या गावाला सदाशिवनगर शंकर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी आरो फिल्टर बसवलेला आहे. ही काय तुम्हाला कोणाला माहिती नाही, पण जी लोक इथं पाणी घेऊन जाते त्यांना माहिती आहे की बाबा पाणी काय कसं आहे, कसं नाही. शुद्ध पाणी हे कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत दिल्या जातं आणि सर्वसामान्य लोकांना काय अडचण येते. या ठिकाणच्या छोटे मोठे व्यवसाय होतो, हॉटेल होतं, व्यापार होतं, त्यांची आज दुकानं चालू झाली. त्या ठिकाणी 4 रुपये येणं जाणं चालू झालं, लोकांचं व्यवहार फिरायला लागलं. त्याच्यामुळे ह्या तालुक्यातली जनता ही मोहिते पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असं मला वाटतंय. धन्यवाद. मी महेश मोहिते सर, कॅमेरामॅन मकरम साठे, सदाशिवनगर.